हॅलो ॲस्पिरंट्स, कुठल्याही पदाची तयारी करत असताना आपल्याला एक कन्फ्युजन नेहमी डोक्यामध्ये असतं, ते म्हणजे या पदावर आपण जेव्हा रुजू होऊ तेव्हा त्या पदावर आपल्याला काम करण्यासाठी पगार किती मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनामधील कृषी सेवक या पदाचा पगार। मित्रांनो, कृषी सेवक हे पद जे आहे ते पहिले 3 वर्ष कंत्राटी कालावधीसाठी असतं, त्यामुळे या 3 वर्षामध्ये पहिल्या तुम्हाला फक्त मानधन तत्वावर थोडासा कमी पगार असतो। तो पगार असतो तुम्हाला 16,000 आणि प्लस त्यामध्ये काही ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो। असा एकूण तुमचा जो पगार आहे तो 17,000च्या आसपास तुम्हाला हातात पडतो। परंतु हे 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही परमनंट होता तेव्हा कृषी सहाय्यक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर तुम्ही रुजू होता, तर त्या पदावर तुम्हाला जो पगार पडतो तो बेसिक वेतन असतं तुमचं 25,500 आणि त्यामध्ये मग HRA म्हणजे जो महागाई भत्ता आहे किंवा घरभाडे भत्ता आहे आणि इतर सगळे भत्ते मिळून एकूण तुमच्या हातात येणारा पगार जो आहे इन हँड सॅलरी 40,200 रुपये असते। तर हाच पगार तुमचा ग्रॉसमध्ये जर पाहिला म्हणजे काही डिडक्शन्स जर ते सगळे ॲड करून जर पाहिले तर हा पगार तुमचा 46,800 रुपयांपर्यंत जातो। तर मित्रांनो, कृषी सहाय्यक या पदासाठी खूप चांगला पगार आहे, त्यामुळे तुम्ही या पदाचा अभ्यास फार जोर लावून आणि मन लावून करायला काही हरकत नाहीये। थँक्यू सो मच।